पेडणेकर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। किशोरी पेडणेकरजी तुम्ही सुद्धा ही दृश्य पाहिली असेल तर फडणवीस आणि ठाकरे यांचा एकमेकांशी संवाद होता। त्यांनी एकमेकांची विचारपूस केली आहे आणि हस्तांदोलन सुद्धा केलेले आहे। मी एका दृष्टीने बघते, काही योगायोग चांगले असू शकतात, म्हणजे ते राजकीय योगायोग असं म्हणता येणार नाही। तरी दोन्ही राजकीय पक्षांचे प्रमुख असले तरी सुद्धा एकाच विमानाने जेव्हा प्रवास करताय आणि या राज्याचे मुख्यमंत्री आहेत स्वतः देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री किंवा एक आमचे शिवसेना पक्षाचे प्रमुख, पण लगेच अगदी गोल भिंगाचा चष्मा लावून बघण्याची गरज आहे। आणि मुळामध्ये मी आता बघते बऱ्याच प्रतिक्रिया, आता जणांना मिरची पण अशी झुमल्यासारखी होते। कशासाठी? हे वाहन आहे, एखाद्या वाहनात आता बऱ्याच वेळेला आम्ही ट्रेननी जातो, अगदी फर्स्ट क्लासच्या डब्यात असतो। दुसऱ्या राजकीय पक्षाचे पण अगदी सांगायचं झालं तर प्रमोद जठार म्हणा, उदय लाड म्हणा, एकत्र असतात कधी। म्हणजे काय अगदी झालं का छान बोलतो, छान शेअर करतो, काय असेल ते। आता लगेच हे गणित मांडण्याची काय गरज नाही। पण मग तुम्ही म्हणताय काही योगायोग चांगले असू शकतात, ते कशा प्रकारे? मी दोन गोष्टींनी बोलते। मी मगाशी पण तीच प्रतिक्रिया दिली। एक तर स्वतः मुख्यमंत्री असल्यामुळे आपण जे विमानांचं बाकी काही जे बघतोय अगदी मागचे अगदी नाही, मला असं वाटतं चांगला विमानाचा प्रवास आहे, सुरक्षित आहे, तो योगायोग आहे। नक्कीच। तर विमानात नेत्यांसोबत फक्त TV9 मराठीचा कॅमेरा ठिकाणी होता आणि एक्सक्लुसिव्ह अशी दृश्य आपण पाहतोय। धन्यवाद किशोरी पेडणेकरजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी। तर राजकारणातली आत्ताची ही मोठी बातमी आणि मोठी दृश्य